त्यामुळे आता विरोधकांना बोलू नका, वाघ पिंजऱ्यात आहे, काही बोलायची गरज नाही. कोणी पिंजऱ्यात गेला, कोणी इकडे गेला, कोणी तिकडे गेला. आता आपण निवडून आलोय, आपण सगळ्यांचे नगराध्यक्ष आहे. ते जरी आले तरी त्यांना पाणी पाजा. म्हणजे हे आपलं लोकशाही आहे ही. लोकशाहीमध्ये निवडणूक संपली की सगळ्या गोष्टी संपतात. माझ्या धरणगावमध्ये मी निवडणूक हारलो. 23 पैकी माझे 15 नगराध्यक्ष आले. म्हणजे शरीर आलं मुंडकं गेलं. पण मी निवडून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सगळे मला भेटायला आले, जे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष. मी त्यांचं एक आपल्या संस्कृतीप्रमाणे स्वागत केलं. त्यांनी मला पदग्रहण सोहळ्याला परवाच्या दिवशी बोलवलं होतं, त्या कार्यक्रमालाही मी गेलो आणि त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे मी पूर्वी काम केलं होतं त्याचप्रमाणे धरणगावचं काम करेल. त्यामुळे तुम्हाला तर आता विरोधकच नाही आहे. जे काही आहे आता आणखी तंबूमध्ये तुम्ही घबराट घालून हे काही लोक पैलवान आणखी इकडे प्रवेश करून घेतले. मास बापू, कोणता बापू? आता मास झालं तर विषय संपला. त्यामुळे यांचा प्रवेश झालाय. त्यामुळे आमदारकी बिमदारकी हा विषय आता फार लांब आहे. आता आपली एकच निवडणूक आहे, ती झेडपी पंचायत समिती. आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये युती करणार हे मला माहित आहे. मला तसं बोलता येत नाही, मला प्रॉब्लेम आहे. कारण की त्या ज्या सरकारमध्ये मी मंत्री आहे त्या सरकारमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आहे, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहे. मला सगळ्यांशी आय लव्ह यू करावं लागते.